नमस्कार मित्रांनो, आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या सोबत हमीपत्र देखील जोडण्याची महत्त्वाची अट सरकारकडून लावण्यात आलेली आहे. या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणं बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचलं तर या योजनेबाबतच्या काही गोष्टी जास्त स्पष्टपणे समजतात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता जास्त धावपळीमध्ये भरून दिला जातोय. या अर्जामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या अर्जदार वाचायचा प्रयत्न देखील करत नाहीत. कसा होऊ शकतो तुमचा अर्ज बाद? अर्ज भरताना कोणत्या चुका टाळायला पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून ठेवा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळणार आहे त्यांच्यासाठी अनेक अटी ठेवण्यात आल्या आहेत. यातील महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं. संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नसावा. महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावी. तसेच महिलेने शासनाच्या कोणत्याही योजनेचा 1500 रुपयापेक्षा जास्त रुपयांचा आर्थिक लाभ घेतलेला. या सर्व गोष्टी अर्जाच्या हमीपत्रातून स्पष्ट होत आहेत. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच महिलांचे अर्ज पात्र होणे तितके सोपे नाही, कारण प्रत्येक नियम या अर्जात पाहिले जाणार आहेत. नियमात बसत असणाऱ्या लाभार्थी आणि गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे. मी घोषित करते की पुढे तुमचे नाव असणार आहे. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा अधिक नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित तर कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा समनिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 रुपयापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार कोणीही नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत. माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतः प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक, OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण जे हमीपत्र जोडून देणार आहात त्यामध्ये हे काही महत्त्वाचे मुद्दे ॲड करण्यात आलेले आहेत. तर आपण हे हमीपत्र जोडताना व्यवस्थित संपूर्ण वाचून या हमीपत्रामधील काही महत्त्वाचे मुद्दे क्लिअर करून आपण हमीपत्रावर सही करून आपला फोटो आपण ऑनलाईन अर्ज करत असाल तर ऑनलाईन अपलोड करायचा आहे, किंवा ऑफलाईन जर आपण अर्ज भरत असाल तर सर्व पर्यायासमोर टिक मार्क करून मगच आपण अर्ज हा सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे आपण जर अर्ज सादर केला तर आपला अर्ज बाद होणार नाही. याची काळजी सर्व महिलांनी किंवा अर्जदारांनी घेण्यात यावी अशी सर्वांना विनंती आहे. तरी चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.